रोज सकाळी उठून ब्रेकफास्ट काय करायचा आणि तो पण हेल्दी प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट काय असावा हे सगळ्यांनाच मोठी काळजी असते. तर आज मी घेऊन आलेली आहे मूग डाळीचे आणि सोयाबीन पनीरचे हेल्दी कटलेट. मोड आलेले मूग इथे मी घेतलेले आहे 150 ग्रॅम. त्याच्यानंतर एक बीटरूट घेतलेला आहे, एक गाजर घेतले, पनीर घेतलेलं आहे 200 ग्रॅम, चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलेत. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे आहेत. मोड आलेले मूग स्वच्छ धुतले, चाळणीवरती उपसून ठेवलेत. पाणी गेल्यानंतर आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत. चवीप्रमाणे हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामध्ये आलं घातले, जिरे घातलेत आणि मीठ घातले. पाणी न घालता हे मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत पनीर. 200 ग्रॅम पनीर किसून घालायचे, एक गाजर, त्याबरोबर एक बीट हा कच्चा होता तो सुद्धा किसून घातलेला आहे. यामध्ये बाइंडिंगसाठी आपण जे सालासकट चणे येतात ते घालणार आहोत. साधारण पाव वाटी इतके मी चणे घेतले सालासकट. मिक्सरला ग्राइंड करायचे आहेत आणि मग आपण यामध्ये बाइंडिंगसाठी मिक्स करणार आहोत. भरपूर कोथिंबीर घातलेली आहे. समजा जर तुमच्याकडे चणे नसतील तर या ठिकाणी तुम्ही बेसन घालू शकतात. जर तुमच्याकडे ओट्स असतील तर ओट्सला भाजून त्याची पावडर करून टाकू शकतात. मखाणे असतील तर मखाणेसुद्धा भाजून त्याची तुम्ही पावडर करून टाकू शकतात. आता हातावरती चपटे असे गोळे करून घ्यायचे आहेत. ज्या पद्धतीने आपण कटलेटसाठी करतो बस त्याच पद्धतीने. साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे करू शकतात. आता ही जी सगळी तयारी आहे ही तुम्ही रात्री झोपताना सुद्धा करून ठेवू शकतात. सकाळी झालं तर अर्धा तास रूम टेम्परेचरवरती ठेवा आणि मग ह्याला तव्यावरती आपण दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करणार आहोत. आता हे डाईटसाठी रेसिपी असल्यामुळे भरपूर तेल इथे वापरलं नाही आहे. साधारणपणे या पूर्ण कटलेटसाठी मी 4 ते 5 टेबलस्पून इतकंच तेल वापरलं होतं. दोन्ही बाजूनी हलकासा कलर बदलेपर्यंत आपण ह्याला तव्यावरती मस्तपैकी शेकून घेणार आहोत. जर तुम्हाला हे डाईटसाठी खायचे नसतील तर तुम्ही ह्याला थोड्या जास्त तेलामध्ये शॅलो फ्राय करू शकतात. अप्रतिम चवीचे, झटपट होणारे आणि प्रोटीनयुक्त असे हे आपले कटलेट तयार झालेत. या पूर्ण रेसिपीपासून 32 ग्रॅम इतकं प्रोटीन आपल्याला मिळतं. आता हे 32 ग्रॅम प्रोटीन जे आहे या पूर्ण जे आपण तयार केलेले कटलेट त्याच्यामध्ये विभागून आहे. झटपट होणारी आणि अतिशय टेस्टी असे हे कटलेट आहेत. रेसिपी आवडली असेल तर आमच्या यूट्यूब चॅनल खाद्यजत्रा या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. मला हे दोन्ही बाजूने थोडेसे क्रिस्पी आवडतात, त्याच्यामुळे थोडेसे असे मी जो तवा घेतला होता त्याच्या बाजूला लावून ठेवले, त्याच्या बाजूने पण थोडंसं तेल सोडलं होतं आणि मस्तपैकी क्रिस्पी क्रंची असे मी याला केले होते. अप्रतिम चवीचे लागतात. इथे मी मोड आलेले मूग घेतले होते, त्याच्या ठिकाणी तुम्ही हरभरेसुद्धा मोड आणून या रेसिपीसाठी वापरू शकतात. झटपट होण्यासाठी तुम्ही सगळी कृती रात्री करून ठेवा, जेणेकरून सकाळी घाईघाईमध्ये करायला जास्त वेळ लागणार नाही. आणि रेसिपी आवडली तर जाता जाता कमेंट पण नक्की करा की कशी वाटली.